कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले। माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचं मोठं संकट। कुडाळ तालुक्यातील तेंडोली गावातून वाहणाऱ्या उज्ज्वला नदीला आला पूर। तांबडगेवाडीचा गावाशी असलेला संपर्क तुटला। अलिबाग वडखळ रस्त्याची पुरती दुरावस्था। रस्त्यावरील खड्ड्यातून जीवघेणा प्रवास। खड्ड्यात आपटून वाहनांचं नुकसान। रोह्यातील घरफोडीचे धक्कादायक सत्य समोर। तक्रारदार महिलेचा पतीच निघाला आरोपी। आणि वैभववाडी तालुक्यातील नापणे धबधब्यावर काचेच्या पुलाचं उद्घाटन। महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल सिंधुदुर्गात। पाहुयात सविस्तर वृत्त। सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचं मोठं संकट ओढवलंय। कुडाळ तालुक्यातील तेंडोली गावातून वाहणाऱ्या उज्ज्वला नदीला पूर आल्यानं तेंडोली तांबडगेवाडी कॉजवेवरून पाणी वाहू लागलंय। परिणामी या वाडीचा गावाशी असलेला संपर्क पूर्णतः तुटलाय। 10 वर्षांपूर्वी बांधलेला कॉजवे पावसात दरवर्षी पाण्याखाली जातो, पण याची उंची वाढवण्याची मागणी वारंवार करूनही प्रशासनाने अजून कोणतीच कार्यवाही केलेली नाही। या परिस्थितीमुळे रुग्णांनाही उपचारासाठी दवाखान्यात नेता येत नाही, त्यामुळे लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे। आता तरी प्रशासनाने या गंभीर समस्येकडे लक्ष द्यावं अशी संतप्त मागणी स्थानिकांनी केली आहे। त्रास होतो, सगळेजण घरात आता बसलेले आहेत, त्याच्यामुळे बाहेर पडू शकत नाही कुठल्या कामाधंद्यासाठी पण। असा विषय घरातल्यांचा झालेला आहे। कामाला तरी कुठे जायचं, उंच व्हायचंय, फक्त एवढी आमची इच्छा आहे, हे पूल उंच जाऊन दे फक्त। शाळेचे विद्यार्थी इथनं जातात, त्या पुलावरनं एकदम धोकादायक पूल आहे ते। भरपूर वर्ष झालेली आहे त्या पुलाला, पण तरी पण साधारण रिपेअर करून आम्ही ग्रामस्थांनी हे केलेलं आहे ते। परिस्थिती तुम्ही बघू शकता, 25 ते 30 घरं आमची आतमध्ये आहेत आणि येण्या जाण्याचा तर मार्ग नाहीये। आमची फक्त एकच विनंती आहे गव्हर्नमेंटला, म्हणजे सरकार आहे त्याला, मोठा पूल झालं पाहिजे तर आम्ही येऊ जाऊ शकतो। इथं इमर्जन्सी कोणाला बरं नसेल किंवा डिलिव्हरी पेशंट असेल तरी तिथं जो साठवा आहे त्या सिच्युएशन मध्ये आम्ही आणू शकत नाही। आणि अशा 2-3 घटना घडल्यात। आणि हे जे पाणी येत आहे ते पिंगुळी, कुडाळ, भगतवाडी या पूर्ण गावांचं पाणी या नदीला आहे। त्यामुळे आणि हे एवढं छोटं पूल केलं, हे होऊ शकते, इथं मोठं पूल पाहिजे। आणि इथे किती वर्ष सांगून झालं ते होत नाही, एवढीच आमची इच्छा आहे फक्त। एवढे हाल होत आहेत, आता शाळेतली मुलं एवढी आहेत, ते जीव घेणं प्रवास करतायत साकवावरून। पालक येत आहेत, जात आहेत, सोडतायत सगळे। फक्त आमची एवढीच इच्छा आहे की हा लवकरात लवकर पूल करा आणि मोठा व्हावा। इकडे तांबडगेवाडी काजू आहे ना, ते बरोबर नाही, सगळा मोडतोड झालेला आहे। साधारणतः रिपेअर आहे, लहान मुलं त्या काजूवरून जाऊ शकत नाही। आणि असं पाणी आलं का हे 4-4 दिवस 8-8 दिवस पाणी जात नाही। आणि सगळे घर इथे परत घर आहेत, तो जवळ आहे, त्याच्यात मध्ये बोरीमुळे पाणी पण होते जाते। आणि खूप खूप गैरसोय आहे, पॉवरफुलच गैरसोय आहे। रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग वडखळ रस्त्याची अवस्था इतकी वाईट झाली आहे की रस्त्यावरून चालणं किंवा वाहन चालवणं म्हणजे चक्क खड्ड्यांमधून झुलण्यासारखं झालंय। दर 10 फुटांवर खड्डे, काही ठिकाणी तर रस्ताच गायब झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे। प्रवासी, स्थानिक नागरिक आणि पर्यटक अक्षरशः वैतागले आहेत। वाहनांचं मोठं नुकसान होत आहे, तर प्रवाशांचे कंबरडे देखील दुखायला लागले। या रस्त्याला महामार्गाचा दर्जा देऊन चौपदरीकरणाचं स्वप्न दाखवलं, पण प्रत्यक्षात रस्त्याची डागडुजी देखील होत नाहीये। राज्य आणि केंद्र सरकारच्या वादात रस्ता अडकला असून जनतेचा रोजचा प्रवास त्रासदायक बनलाय। प्रशासन याकडे लक्ष देणार की अजूनही तुझं माझं याच वादात वेळ घालवणार, असा सवाल नागरिक विचारतात। अलिबाग पेण रस्ता अत्यंत खराब झालेला आहे। आपण जो एस्पेशली धरमतरचा जो पट्टा आहे, धरमतर ब्रिजच्या पलीकडची बाजू आणि ही बाजू, दोन्ही बाजूला मोठे खड्डे पडलेले आहेत। अत्यंत जिकिरीने माणसं ड्रायव्हिंग करतायत आणि ॲक्सिडेंट होण्याची दाट शक्यता आहे, कारण गाडी पूर्णप्रमाणे कुठला पाणी भरलेलं असतात खड्डे, त्यामुळे समजत पण नाही का कशी गाडी ड्रायव्हिंग करायची। आणि आत्ताच एक ॲम्ब्युलन्स पण गेली, त्याच्यामधनं सिरियस पेशंट ये जा करतात, त्यांना किती त्याचा त्रास होत असेल याचा विचार करायला पाहिजे। शासनाने याबाबत गंभीर दखल घेतली पाहिजे आणि रस्ते दुरुस्त करून घेतले पाहिजे, अशी माझी शासनाला कळकळीची विनंती आहे। खरं तर ही मोठी शोकांतिका आहे। आज गोर गरीब रोजीरोटीसाठी ह्या रस्त्याने प्रवास करतो। इथं समोर JSW आहे, बाजूला PNP फोर्ट आहे आणि रस्त्याची अवस्था आपण इतकी बघा की 4 व्हीलर मध्ये सुद्धा कंबरडं मोडतंय।
तर जे बिचारे रोजीरोटीसाठी जे बाईकवर जातात त्यांची अवस्था अतिशय दयनीय आहे. सगळ्यात महत्वाचं दुर्दैव हे आहे की हा रस्ता नक्की कोणाच्या मालकीचा आहे हीच मोठी शोकांतिका आहे. आज सगळे इथून प्रवास करतात, पण दुर्दैवाने एक गोष्ट अशी आहे की रस्ता दुरुस्त करण्याचं कष्ट कोणीही घेत नाहीत. आज 2-2, 2.5, 3-3 फुटाचे खड्डे पडलेले आहेत. ह्या खड्ड्यात मागच्या वेळी एक बाईकवाला पडला, त्याची मिसेस पडली, अक्षरशः उचलायला इथं कोण नाही आहे. सगळ्यात दुर्दैव हे आहे की आज विकासाच्या पर्यटनाच्या भाषा अलिबागसाठी करतात, पण हा विषय रस्त्याचा विषय कोणी घेत नाहीत. हा रस्ता नक्की मालकीचा कोणाचा आहे किंवा कोणाच्या अखत्यारीत येतो हे PWD ला सुद्धा माहित नाही. हीच मोठी शोकांतिका आहे. समोर विकासाच्या श्रेय घेणारे किंवा विकासाचे बाता मारणारी JSW समोर आहे आणि JSWच्या समोर आपण पाहिलं तर 2-2 फुटांचे खड्डे आहेत. बाईकवाला कसा का जाणार आहे? एखाद्याचा जीव गेला तर ह्याच्यात जबाबदार कोण धरणार आहात? आम्ही आता तक्रार करणार आहोत परत की ह्याच्यात PWDचे ह्याच्यात जर झालं तर PWDच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा. जर तुमच्या अखत्यारीत रस्ता येत नसेल तर तुम्ही प्रेस नोट लावून सरळ स्पष्ट करा की रस्ता ह्याच्या मालकीत येतो. पण सगळ्यात महत्वाचं की आता गणपती येणार आहेत, जवळ गणपती जवळ आले, चाकरमानी गावी येणार आहेत. कोकणातला जायला हा सुद्धा एक रस्ता आहे. तर हा रस्ता जो आहे ह्या रस्त्याला तात्काळ दुरुस्त करून हा सिमेंटचा रस्ता करावा, ही माझी प्रवासी म्हणून, एक वकील म्हणून नव्हे तर एक प्रवासी म्हणून माझी एक मागणी आहे. महाडजवळील सापे वामणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांना चक्क गवत आणि सापांचं स्वागत होत आहे. कोकण रेल्वे मार्गावर उभारण्यात आलेल्या स्थानकावर सध्या देखभालीचा पूर्ण अभाव आहे. प्लॅटफॉर्मवर गवत वाढलं असून प्रवाशांमध्ये सर्पदंशाची भीती आहे. इतकंच नाही तर प्लॅटफॉर्मची उंची देखील अगदीच कमी असून रेल्वेत चढताना उतरताना मोठी कसरत करावी लागते. दिवा, रत्नागिरी आणि सावंतवाडी दिवा या लोकल गाड्या इथं थांबत असल्यानं प्रवाशांची संख्या वाढतीये, पण सोयी सुविधा मात्र अजूनही शून्यावर आहेत. हेच स्थानक ग्रामस्थांच्या लढ्यामुळे मिळालं, पण आता त्याचं भविष्य अंधारात जात आहे. रेल्वे प्रशासन याकडे लक्ष देईल का असा सवाल आता प्रवासी आणि ग्रामस्थ उपस्थित करतायत. आम्ही ते रावण पाठवायचं विचारतो, तिथून पण त्रास आहे यायला. ते रस्ता पण बरोबर नाहीये. दगडादगड आहे तिथे. तिथून रिक्षाला यायला 100 रुपये बोलतात आणि वर ट्रेन मध्ये चढायला सुद्धा त्रासच आहे. रेल्वे बघता किती जवळ आहे का, काय त्रास आहे. सामान वगैरे घेऊन कसं चढायचं? चढायला होत नाही. ते अंतर आहे ना, गाडी ट्रेन उंच आहे आणि ते प्लॅटफॉर्म आहे तो खाली आहे. कधी कधी असं होतं की लहान म्हातारी माणसं जर आली ना त्याला कुदत येत नाही, प्लॅटफॉर्म उंच आहे ना त्याच्यामुळे. बाबतीत वामने स्थानकाच्या बाबतीत आम्ही बरेच निवेदनं दिले, खासदारांनाही दिलेलं आहे, प्रशासनाला दिलेलं आहे, त्या रस्त्याबाबत दिलेलं आहे, उंची वाढवण्याचं सुद्धा निवेदन दिलेलं आहे आणि तो 4 गाड्या एक्सप्रेसला थांबा मिळावा यासाठी सुद्धा निवेदन आहेत. अनेक निवेदनं देऊन सुद्धा अद्याप रेल्वे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आज अवस्था अशी आहे की रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मची जी उंची आहे ती फार कमी असल्यामुळे वयोवृद्ध माणसं असतील किंवा अन्य काही आजारी माणसं असतील त्याला रेल्वेमध्ये चढण्याकरिता फार अवघड होत आहे. त्यामुळे कदाचित अपघात होऊन एखाद्याचा बळी जाऊ शकतो. दुसरी गोष्ट अशी की रेल्वे स्टेशन वामने क्रॉसिंग ते रेल्वे स्टेशन या अंतरामध्ये जो असणारा कच्चा रोड आहे तो सुद्धा पक्क्या स्वरूपाचा आजपर्यंत झालेला नाही. अनेक वेळा निवेदनं देऊन अनेक वेळा तक्रारी करून देखील रेल्वे प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. तसेच रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये असणारी गवत हे सुद्धा वेळेवर काढले जात नाही. त्याच्यामुळं जनावराचा जो प्रादुर्भाव आहे तो वाढलेला आहे. भविष्यामध्ये त्या ठिकाणी मनुष्याला जनावर चावून घात होण्याचा संभव जास्त प्रमाणात आहे. तरी आमची विनंती आहे की या सर्व ज्या अडीअडचणी आहेत त्या अडीअडचणी दूर करण्याकरता रेल्वे प्रशासनाने तातडीने पाऊल उचलावे, अन्यथा आम्हाला याविरुद्ध तीव्र आंदोलन करावे लागेल. श्रीवर्धन तालुक्यात सुरू असलेल्या मायनिंग प्रकल्पाविरोधात आता जनआंदोलनाचा सूर चढू लागलाय. महाडखाडी गावातील सामाजिक कार्यकर्ते हेमंत भिकू रामाणे यांच्या पुढाकाराने आणि स्थानिक शेतकरी आणि पर्यावरणप्रेमींच्या सहकार्याने श्रीवर्धन मसळा पर्यावरणप्रेमी मायनिंग विरोधी संघटना स्थापन करण्यात आली आहे. ग्रामस्थांनी अनेक वेळा लेखी निवेदनं देऊन प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्यानं लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. मायनिंगमुळे शेती, पाणी आणि आरोग्याचं संकट वाढत असल्याचा आरोप करत लवकरच मोठं जनआंदोलन उभं करण्याचा इशारा स्थानिकांनी दिला.
पर्यावरणाचं रक्षण आणि हक्काचं जीवन वाचवण्यासाठी हा लढा आता अधिक तीव्र होणार आहे। श्रीवर्धन तालुक्यातील खुजारे, गडबवाडी, कुरवाडी, धारवली, कारिवणे आणि महाडखाडी गाव स्थित मायनिंगसाठी डोंगरच्या डोंगर फोडले जात असून कधी भरून न निघणारी निसर्ग हानी होत आहे। मायनिंगसाठी करण्यात येणाऱ्या स्फोटांमुळे तसेच खाणकामासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रणा, सामग्री आणि वाहतुकीची साधने संपूर्ण परिसरात हवेची गुणवत्ता ढासळली असून पशु पक्षी तसेच मानवी जीवनावर याचा अत्यंत धोकादायक असा परिणाम होत आहे। या परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने उभ्या केलेल्या बागायती, कोकणचा हापूस, आंबा, काजू, कोकम, पेरू अशी विविध फळझाडे शेतकऱ्यांनी लागवड केली आहेत, परंतु हवेतील ढासळलेल्या धुळीकणामुळे भविष्यात फळझाडांपासून मिळणारे उत्पन्न बंद होणार आहे अशी भीती स्थानिक शेतकऱ्यांना वाटू लागली आहे। प्रशासनाला स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी आणि मायनिंग विरोधी जनतेने निवेदन देऊन मायनिंग बंद करण्यात यावे अशी मागणी केली होती, मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासन कोणतरी दखल घेत नसून यावर कुठलीही कारवाई केली जात नाही। त्यामुळे लवकरच मायनिंग विरोधी सर्व संघटना आणि जनतेला विश्वासात घेऊन मोठे जन आंदोलन करण्यात येईल याची स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी नोंद घ्यावी। रत्नागिरी शहरातील राजिवडा परिसरात असलेल्या वस्तीचं नाव बांगलादेश वस्ती असं वादग्रस्त आणि अयोग्य होतं, मात्र आता हे नाव कायमचा इतिहास जमा होणार आहे। उद्यापासून या परिसराचं नाव श्रीदेव विश्वेश्वर मंदिर मार्ग असं करण्यात येणार आहे। पालकमंत्री उदय सामंत यांनी नगर परिषद मुख्याधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत स्पष्ट निर्देश दिलेत। शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झालं असून त्यांचं विशेष कौतुक देखील पालकमंत्र्यांनी केले। देशाच्या, राज्याच्या आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सन्मानाशी विसंगत असलेल्या नावाला अखेर निरोप देण्यात आलाय। स्थानिक नागरिकांनी देखील या निर्णयाचं स्वागत केलंय। राजिवड्याला जाणाऱ्या रस्त्यावर श्रीदेव विश्वेश्वर मंदिराच्या शेजारी जी वस्ती आहे, ज्याला आपण बांगलादेश म्हणून संबोधतो, ते बांगलादेश हे नाव रत्नागिरी नगरपालिकेच्या नोंदणीतून काढून टाकावं अशा पद्धतीची अतिशय एक महत्वाची मागणी केली होती। ही पत्रकार परिषद घेतल्यानंतर त्यांनी तसंच निवेदन रत्नागिरीच्या मुख्याधिकाऱ्यांना दिलं। ते निवेदन देखील मी मागून मुंबईला घेतलं आणि त्याच्यावर रत्नागिरी शहराच्या नोंदणीमधनं बांगलादेश हे नाव काढून टाकण्याचा निर्णय मी स्वतः पालकमंत्री या नात्याने घेतलेला आहे। तसे निर्देश मी जिल्हाधिकाऱ्यांना आणि मुख्याधिकाऱ्यांना दिलेले आहेत आणि उद्यापासून हा जो मार्ग आहे, राजिवड्याकडे जाणारा जो मार्ग आहे, त्याला श्रीदेव विश्वेश्वर मंदिर मार्ग अशा पद्धतीचं नामकरण करावं अशा देखील मी सूचना दिलेल्या आहेत। कारण शेवटी राजिवडा आणि श्रीदेव विश्वेश्वर मंदिर याच्या मधल्या भागामध्ये जी वस्ती आहे त्याला बांगलादेश या नावानं संबोधणं हे आपल्या देशाच्या दृष्टीनं, आपल्या जिल्ह्याच्या दृष्टीनं, आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीनं आणि आपल्या रत्नागिरी शहराच्या दृष्टीनं अयोग्य असल्यामुळं ही जाणीव शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला करून दिली आणि त्याच्यामध्ये त्यांना यश आलंय। पालकमंत्री म्हणून मी बांगलादेश हे नाव काढून टाकण्याचे निर्देश दिलेले आहेत। राजापूर तालुक्यातील अर्जुना मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या अंमलबजावणीत गती यावी यासाठी आमदार किरण सामंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। प्रकल्पग्रस्तांना मिळणाऱ्या 18 नागरी सुविधांचा आढावा घेत उर्वरित सुविधाही तात्काळ द्याव्यात असे निर्देश प्रशासनाला देण्यात आले। तसेच दाखल्यांच्या संदर्भातील अडचणी सोडवण्यासाठी तात्काळ विशेष कॅम्प भरवण्याचे आदेशही देण्यात आले। प्रकल्पग्रस्तांना विशेष पॅकेज मिळावे यासाठी लवकरच पुनर्वसन मंत्र्यांची भेट घेतली जाणार असल्याचं आमदारांनी स्पष्ट केलं आहे। स्थानिक ग्रामपंचायतींना विश्वासात घेऊन काम करावं असं देखील आमदार सामंत यांनी प्रशासनाला बजावलं आहे। या बैठकीत जिल्हाधिकारी, वरिष्ठ अधिकारी, सरपंच आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। रायगड जिल्ह्यातल्या रोहा तालुक्यातल्या वरसे वैभवनगर येथे काही दिवसांपूर्वी भर दिवसा घरफोडी झाली होती। मेहराज शेख आणि त्यांचे पती फिरायला गेल्यानंतर घरी परतल्यावर चोरी झाल्याचं लक्षात आलं। त्यांनी लगेचच रोहा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। तपासात धक्कादायक बाब समोर आली। चोरीत तक्रारदार महिलेच्या पतीचा सहभाग उघड झाला। पोलिसांनी संशयाच्या आधारे त्याला ताब्यात घेतलं आणि चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली। जवळपास 4.33 लाख रुपयांचा मुद्देमाल, ज्यामध्ये रोख 28,000 आणि सोने चांदीचे दागिने होते, तो हस्तगत करण्यात आला। पोलीस निरीक्षक मारुती पाटील, महिला PI पाटील आणि त्यांच्या टीमने ही कारवाई केली आहे। नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलीस विभागाने केले आहे।
दिनांक 13 जुलै 2025 रोजी संध्याकाळी 7:30च्या सुमारास फिर्यादी मेहराज मेहबूब शेख आणि त्यांचे पती हे नदी संवर्धन येथील शिवसृष्टी या ठिकाणी फिरायला गेले होते आणि ते 8:30च्या सुमारास परत घरी आल्यानंतर त्यांनी पाहिलं तर त्यांच्या घराचा दरवाजाचा जे कुलूप होतं ते कुलूप नव्हतं आणि आतमध्ये गेल्यानंतर त्यांच्या बेडरूम मधील एक कपाट आहे, त्या कपाटाच्या आतील चोर कप्पा जो आहे तो कशाने तरी उचकटून त्याच्या आतमध्ये त्यांचे ठेवलेले रोख रक्कम आणि दागिने हे लंपास केलेले होते। त्या संदर्भात रोहा पोलीस ठाणे येथे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ रोहा पोलिसांनी त्याची दखल घेतली आणि तांत्रिक तपास केला। त्यामध्ये तांत्रिक तपासामध्ये आणि ज्यावेळेस घटनास्थळाचं अवलोकन केलं त्यावेळेस असं लक्षात आलं की कुलूप गायब आहे आणि आतमधल्या कुठल्याही वस्तूला कोणी चोरांनी स्पर्श केलेला नाही। फक्त कपाट जे आहे कपाटाची चावी सुद्धा गायब होती आणि कपाटाच्या आतील जो कप्पा आहे तोच फक्त कशाने तरी उचलून गेला, तर थोडंसं संशयाचं वातावरण होतं। त्याच वेळेस रोहा पोलीस ठाण्याच्या पथकाने PI पाटील यांनी तात्काळ त्याची दखल घेतली आणि त्यामध्ये नेमकी याचा चोरी कोणी केलेली आहे याचा अभ्यास केला, तांत्रिक तपास केला। त्यामध्ये सदरची चोरी ही मेहराज शेख जे आहेत त्यांचे पती मेहबूब शेख यांनी केल्याचे प्रथमदर्शनी संशय बळावला। पण त्या संशयाच्या अनुषंगाने त्यांना ताब्यात घेण्यात आलं आणि त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने कसून चौकशी केली असता त्यामध्ये त्यांचा सदर गुन्ह्यामध्ये सक्रिय सहभाग असल्याचे निष्पन्न झालं। तसे त्यांची त्या संदर्भात कायदेशीर त्यांना अटक करण्यात आली। अटक केल्यानंतर त्यांच्या अटकेमध्ये त्यांनी सदर गुन्ह्यातील जो काही मुद्देमाल चोरी केला होता तो संपूर्ण सोने नाणे असा जवळजवळ 4,33,000 रुपयाचा मुद्देमाल, त्यामध्ये रोख रक्कम 28,000 आणि 3,55,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने या सर्व वस्तू या पोलिसांनी हस्तगत केलेल्या आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वैभववाडी तालुक्यातील नापणे धबधब्यावर उभारण्यात आलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या वहिल्या काचेच्या पुलाचे लोकार्पण मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडलं। सिंधुरत्न योजनेतून उभारण्यात आलेल्या अद्वितीय पुलामुळे सिंधुदुर्गात आंतरराष्ट्रीय दर्जाचं पर्यटन स्थळ निर्माण झालं असल्याचा विश्वास मंत्री राणे यांनी व्यक्त केला। पर्यटकांना धबधब्याच्या रोमांचकारी सौंदर्याचा थरार काचेवरून चालत अनुभवता येणार आहे। यामुळे स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी देखील मिळणार आहेत। निसर्ग आणि विकासाचा सुंदर संगम नापणे इथं पाहायला मिळतोय। लोकार्पण सोहळ्याला स्थानिक पदाधिकारी, अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आता सिंधुदुर्गाचे हे नवं आकर्षण सोशल मीडियावर देखील चर्चेचा विषय ठरू लागलाय। या पुलाचे नयनरम्य दृश्य ड्रोनच्या माध्यमातून चित्रित केलंय विराज ढवण यांनी। शेरपे आणि नादवडे या तिन्ही भागाला जोडणारा आमचा हा सिंधुरत्न अंतर्गत तयार झालेला महाराष्ट्रातला पहिला काचेचा पूल, त्याच्यामुळे आमच्या या धबधबा या पूर्ण परिसराला आज एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा एक पर्यटन स्थळ या निमित्ताने तयार झालेला आहे। सिंधुरत्नच्या माध्यमातून ही निधी उपलब्ध झालेली आहे। यासाठी मी आदरणीय दीपक केसरकर साहेबांना या मनापासून आभार मानतो। या पुलाच्यामुळे आमच्या ह्या वैभववाडी नाही किंबहुना सिंधुदुर्गच्या पर्यटनाला फार मोठ्या प्रमाणामध्ये चालना भेटेल। मी येणाऱ्या सगळ्या नागरिकांना विनंती करीन की इथे येत असताना निवडकच 25 लोकांना इथे येण्याची परवानगी दिली गेलेली आहे। होमगार्ड आणि पोलिसांचं फार बारकाईने लक्ष आहे, म्हणून इथे येताना आनंद लुटताना सगळ्या बाबतीची काळजी घेऊनच या पुलावर यावं आणि आनंद लुटावं एवढं आवाहन आपल्या माध्यमातून करतो। रायगड जिल्ह्यातल्या माणगाव तालुक्यातील ओबीसी जनमोर्चाचे युवक जिल्हाध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते निलेश थोरे यांची भाजप युवा मोर्चाच्या दक्षिण रायगड जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड झाली आहे। खासदार धैर्यशील पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आलं, तर देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती झाल्याची माहिती आहे। मुळातच सर्वसामान्य कुटुंबातून आलेले निलेश थोरे यांनी पक्षात सक्रिय कामगिरी करत युवा कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण केला। बाजार समितीपासून ग्रामपंचायत निवडणुकीपर्यंत त्यांनी भाजपची ताकद वाढवली, छावा प्रतिष्ठानच्या ताकद वाढवली। छावा प्रतिष्ठानच्या आरोग्य, शिक्षण आणि समाजसेवा यातून त्यांनी एक लोकाभिमुख प्रतिमा तयार केली। त्यांच्या फेरनिवडीनं भाजपमध्ये युवा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय।
भविष्य काळात पक्ष बळकट करण्यासाठी अधिक जोमानं कार्य करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधील उद्योग भवन इथं काल भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र रत्नागिरीच्या वतीने झालेल्या उपक्रमात 10 स्थानिक उद्योगांनी तब्बल 631 रिक्त पदांसाठी मागणी नोंदवली। संपूर्ण जिल्ह्यातून 395 बेरोजगार उमेदवारांनी या मेळाव्यात हजेरी लावली। यावेळी 74 जणांची प्राथमिक निवड झाली तर 34 उमेदवारांना तिथल्या तिथे नोकरीची संधी मिळाली। आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते मेळाव्याचं उद्घाटन झालं। या उपक्रमाच्या माध्यमातून शासनाने जिल्ह्यातील युवकांना रोजगाराच्या दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला असून येणाऱ्या काळात प्रत्येक तालुक्यात तसेच मेळावे घेतले जाणार असल्याचं इनुजा शेख यांनी यावेळी सांगितलं। आमच्या विभागाचे माननीय मंत्री महोदय श्री मंगलप्रभातजी लोढा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज 22 जुलै 2025 रोजी आम्ही 3 ठिकाणी मेळावे आणि करिअर काउन्सिलिंगचं आयोजन केलेलं आहे आणि त्यामध्ये आज लोटे परशुराम MIDC असोसिएशन यांचे सभागृह उद्योग भवन येथे रोजगार मेळावा घेण्यात आलेला आहे। त्या मेळाव्याला एकूण 10 उद्योजक उपस्थित होते आणि त्या 10 उद्योजकांनी 631 पदं मागणी केलेली होती। त्यानुसार आपल्याकडे आज 395 इतक्या उमेदवारांचा रिस्पॉन्स आलेला आहे आणि इंटरव्ह्यू अंती आपल्याकडे टोटल 74 मुलांची प्राथमिक निवड झालेली आहे आणि 34 मुलांना अंतिम निवड देण्यात आलेली आहे। आमच्या विभागाचा मानस आहे की विविध ठिकाणी रोजगार मेळावे घेऊन जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करावा आणि मुलांना त्यांच्या भवितव्यासाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्यावं जेणेकरून त्यांना अशा मेळाव्यातून पुढे त्यांचं करिअर कशा पद्धतीने करता येईल आणि रोजगाराच्या संधी कशा निर्माण होतील याची माहिती मिळेल। आज लोटे परशुराम MIDCच्या मेळाव्यासोबतच आम्ही फिनोलेक्स अकॅडमी अँड कॉलेज रत्नागिरी मिरजोळे MIDC इथेही रोजगार मेळावा घेतलेला आहे। तिथेही आम्हाला 5 उद्योजकांचा प्रतिसाद मिळालेला असून तेथे एकूण 550 वेकन्सी होत्या आणि अजूनही तिथे तो कार्यक्रम सुरू आहे। आणि याशिवाय कल्पना कॉलेज लांजा येथे आम्ही करिअर काउन्सिलिंग आणि करिअर गायडन्स हा कार्यक्रम घेतलेला आहे। तिथे जवळपास 150 मुलांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि आमच्या विभागामार्फत असे विविध कार्यक्रम घेऊन आम्ही जास्तीत जास्त मुलांच्या मध्ये अवेअरनेस निर्माण करतो की ज्या आपल्याकडे वेकन्सीज आहेत किंवा रोजगाराच्या संधी आहेत त्यासाठी मुलांनी तयारी करावी आणि त्यांनी या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून घ्याव्यात आणि त्याच्यासाठी आमचं पूर्ण सहकार्य, आमच्या विभागाचे पूर्ण सहकार्य सर्व आपल्या रोजगार इच्छुक उमेदवारांना राहील आणि त्याच्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहू। मुंबईसह कोकण किनारपट्टीवर पावसानं जोर धरलाय। 23 जुलै सायंकाळी 5:30 वाजल्यापासून ते 24 जुलै रात्री 8:30 वाजेपर्यंत मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये 3.6 ते 4.3 मीटर इतक्या लाटा उसळण्याचा इशारा दिला गेलाय। त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचं आवाहन करण्यात आलंय। लहान होड्या बोटींना किनाऱ्यावरच थांबवण्याचे आदेश देण्यात आलेत। राज्य आपत्कालीन कार्य केंद्रानं या संदर्भात सूचना जारी केल्या असून स्थानिक प्रशासन सतर्क राहिलंय। नागरिकांनी विनाकारण समुद्र किनाऱ्यावर न जाणं, हवामान खात्याच्या सूचना पाळणं गरजेचं असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय। मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी पुढील 5 दिवस हवामान विभागानं मुसळधार पावसाचा इशारा दिलाय। काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आलाय। या काळात नद्या नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहावं, अनावश्यक प्रवास टाळावा आणि स्थानिक यंत्रणांच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलंय। गटारी साजरी करत असताना बहुतेक ठिकाणी मौज मजा, खाणंपिणं आणि गोंगाट दिसतो, पण पोलादपूर तालुक्यातल्या मोरझोत धबधब्यावर मात्र यावर्षी काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं। आपली माती आपली माणसे या सामाजिक संस्थेनं मोरझोत धबधब्याजवळ स्वच्छता मोहीम राबवली आणि पर्यटकांच्या गैरवर्तनाला सकारात्मक उत्तर दिलंय। संस्थेचे संस्थापक राज पार्टे आणि अध्यक्ष निलेश कोळसकर यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला। धबधब्यावर येणारे पर्यटक मद्यपान, धूम्रपान आणि कचरा टाकून परिसराचे विद्रुपीकरण करत असल्यानं अशा उपक्रमांची नितांत गरज आहे। या मोहिमेत अनेक पदाधिकारी आणि तरुण कार्यकर्ते तसेच स्थानिकांनी सहभाग घेतला। तहसील प्रशासनानेही सूचना फलक लावले असून पर्यटकांनी स्वच्छतेच्या नियमांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलंय। मोरझोत सारखी सुंदर ठिकाणं अशीच जपण्याची जबाबदारी आता आपलीच आहे असं म्हटलं जात आहे। कालच आपल्या ग्रुपमध्ये एका भूमिपुत्रांनी आपल्या मोरझोत धबधब्याच्या परिसरामध्ये अस्वच्छता आणि मद्यधुंदींनी
जी या ठिकाणी अस्वच्छता करून दारूच्या बॉटल्स, रस्त्याला कचरा अशा काही गोष्टी आपल्याला निदर्शनात आणल्या होत्या आणि त्या अनुषंगानेच कालच आपली माती आपली माणसं या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यांनी आपल्या संघटनेला साथ घातली आणि आज मोरजत धबधब्यावरती सकाळी 11 ते 3 या दरम्यान आम्ही पूर्णतः ह्या परिसरातील स्वच्छता, जिथं असलेली अस्वच्छता जी होती ती सर्व साईडला करून मोरजत धबधब्याचं परिसर अतिशय सुंदर आणि स्वच्छ केलेला आहे। तरी आपली माती आपली माणसं ही संघटना सर्वसामान्यांच्या प्रत्येक आवाजासाठी सज्ज आहे। यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली, इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।